दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे सेना आणि अजित पवार गटात वाद सुरू असताना यामध्ये भाजपने उडी घेतली आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे पत्रकारांशी बोलताना दोन्ही पक्षांना कानपिचक्या देत भाजपचेही 3 आमदार आहेत हे विसरू नका असे विधान केले। जनतेने महाविकास आघाडीला नाकारून महायुतीवर विश्वास टाकला आहे। महायुतीच्या सर्वच आमदार आणि मंत्र्यांनी या विश्वासाला शोभेल असं वागलं पाहिजे। पालकमंत्री पदासाठी रस्त्यावर वादविवाद होणे हे महायुतीला शोभा देणारे नाही। पालकमंत्री पद म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न नाही असे स्पष्ट करत व्हिडिओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही असे दरेकर म्हणाले आहेत। पदासाठी दोघेही असेच भांडत राहिले तर तुला न मला अशी अवस्था होईल। भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत, मी सुद्धा मंत्रिमंडळात असायला हवे होते, परंतु पक्ष नेतृत्वांच्या पुढे गेलो नाही। सहकारी पक्षाने आपापल्या नेतृत्वाकडे भूमिका मांडावी असा सल्ला त्यांनी दिलाय। मला वाटतं पालकमंत्री पदावरून अशा प्रकारचे चित्र रस्त्यावर वादविवाद होणं हे उचित नाही। निश्चितच ते महायुतीला शोभा देणारं नाहीये, कारण महाराष्ट्रातील जनतेनं मला काय मिळावं तुला काय मिळावं यापेक्षा महाराष्ट्राचा विकास व्हावा या भूमिकेतनं जनाधार मोठ्या प्रमाणावर महायुतीला दिलाय। आणि जर अशा प्रकारे आम्ही पालकमंत्री किंवा इतर पदांसाठी भांडत राहिलो, वादविवाद करत राहिलो तर महाराष्ट्रातील जनतेला निश्चितच ते आवडणार नाही। आपल्याला जे काय हवंय, जे काय म्हणणं आहे ते पक्षाच्या चौकटीत सांगू शकतो, महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते, पण एवढं हमरीतुमरीवर रस्त्यावर उतरून पालकमंत्री म्हणजे आपल्या जीवन मरणाचा अंतिम विषय आहे असं वागणं उचित आहे असं मला वाटत नाही। मला वाटतं हा विषय आता थांबला पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर अजित पवार, शिंदे साहेब एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेतील, पण एकमेकांची उणीधुणी काढणं मला वाटतं योग्य नाही, हे थांबलं पाहिजे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।